नमस्कार द्राक्ष बागायतदारांनो. अजून छाटणी घेण्यासाठी आपल्याला बराच अवकाश असतो. त्या दरम्यान आपल्याला काय करावे, आता काही जणांच्या अंगात येत असते की आपल्याला लक्षात येत असते बागासाठी काहीतरी करावं. पण ह्या दरम्यानच्या काळात म्हणजे आता इथं बघू शकता आपल्याला छाटणी ही ऑक्टोबरला घ्यायची आहे. आता हे द्राक्षाचा प्लॉट आहे, ऑक्टोबरला छाटणी घ्यायची आहे. त्या दरम्यान शेतकऱ्यांनी एक उत्सुकता असते की आपण काहीतरी करावं, काहीतरी एक्स्ट्रा द्यावं, ड्रीपमधून द्यावं, खत द्यावे. पण या ठिकाणी जर आपण यामध्ये जर ड्रीपमधून जर खते वगैरे जर देण्याचा प्रयत्न केला तर मुळी चालू होईल जास्त प्रमाणात आणि हे येत आहेत ना, हे आपले डोळे फुटले जाऊ शकतात. तुमचं काय मत आहे याच्यावरती नक्की सांगा. माझं तर मत आहे हे फुटले जातात, त्याच्यामुळं प्रॉब्लेम येऊ शकतो पुढे जाऊन आपल्याला. त्याच्यामुळं सध्या ह्या सगळ्याच्या दरम्यान एकच गोष्ट करायची, कोणाला फिरून घ्यायचं आहे फिरून घ्यायचं, ज्याला काय करायचं आहे दुसरं काम करायचं आहे त्याने करून घ्यायचे, आणि ज्याला बागेत करायचंच काम आहे त्या बागायतदारांसाठी एक साधा उपाय सांगतो. त्या बागायतदाराने आपली अशी साल असते, सालीमध्ये किडी वगैरे असा प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे आत असतात. त्यामुळे त्यांनी काय करायचं, असे साली आपल्या रोज बागाच्या लाईन बाय लाईन काढून घ्याव्यात सगळ्या, आणि म्हणजे बागात आल्यासाठी काम पण होतं आणि यावरती किडी पण दिसल्या जातात. त्यामुळे पावसाळा असतो, त्यामुळे ह्याच्यावर टेम्परेचरचा काही इफेक्ट होत नाही. त्यामुळे असं निवांत असल्यामुळं त्याला गप्पच वाटत नाही. त्या बागायतदाराने असे झाडावली साली जरी काढल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. ज्यांच्या म्हणजे असं निसटलेलं आहेत, आता मला बांधायचं होत नाही म्हणणं करतो, ज्यांना बांधायचं होतं त्यांनी बांधणी करून घ्या चांगली काड्यापेडचे. त्या प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार करू शकता. तुमचं काय याच्यावरती मत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ऋतुज ग्रेसला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.